हाय, मी डॉक्टर ज्योती, होमिओपॅथिक तज्ञ. उपवास नेहमीच करतो आपण, पण तो अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करायचा ज्याचा फायदा आपला माइंड आणि बॉडी दोघांनाही होईल. एक प्रकारचं माइंड आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन होईल. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपवासाला सगळ्यात आवडणारा आणि सगळीच लोक खाणारा पदार्थ कुठला, तो म्हणजे खिचडी. तुम्हाला माहितीये का, खिचडी पचायला कमीत कमी 4 ते 5 दिवस लागतात. आणि यू कांट इमॅजिन की ती खिचडी 4 ते 5 दिवसानंतर पोटामध्ये राहिल्यानंतर जे काही होणारे त्रास आहेत किंवा जे काही होणारे फ्युचरमध्ये आजार आहेत ते किती मोठे मोठे आजार आहेत. सो पहिली गोष्ट, आपल्याला खिचडी खायचं बंद करायचं. सेकंड थिंग, आपण जे चिवडे, पॅकेट, चिप्स जे आपण खातो त्याच्यामुळे खूप सारे ट्रायग्लिसराइड्स वाढतात, ओबेसिटी वाढते, ऍसिडिटी होते, त्यामुळे ते खाणं बंद करायचं. तिसरी गोष्ट, बायकांची सगळ्यात फेवरेट पद्धत म्हणजे 4 कप चहा पिणे उपवासाला आणि उपवास करणे, ही सगळ्यात महत्त्वाची बंद करायची. आणि चौथी गोष्ट, उपवासामध्ये आपण पाणी खूप कमीत कमी पितो आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन, हेडेक या सगळ्या तक्रारी होतात. आता मी हे सांगितलं तुम्हाला उपवासामध्ये काय नाही करायचं, तर उपवास कसा केला पाहिजे. तर उपवासामध्ये मॅक्झिमम 4 ते 5 लिटर पाणी घेतलं पाहिजे, प्रॉपर झोप झाली पाहिजे, कमीत कमी 30 ते 40 मिनिटं तुमचा वॉक झाला पाहिजे, प्राणायाम झाले पाहिजेत. आणि उपवासाला काय खायचं, तर मी एक सिंपल पद्धत सांगते. उपवासाला सकाळी मॉर्निंगला तुम्ही 8-9च्या दरम्यान फ्रूट्स घेऊ शकता. दुपारी जेवणाला फ्रूट्स प्लस सॅलेड, जे व्हेजिटेबल्स उपवासाला चालतात ते, बॉइल व्हेजिटेबल आणि वरईची खिचडी घेऊ शकता. त्यानंतर संध्याकाळी ड्रायफ्रुट्स किंवा राजगिराचा लाडू घेऊ शकता. संध्याकाळी 7च्या आत जेवायचे, ते थोडंसं हलकं खायचे, पुन्हा फ्रूट, सॅलेड आणि बॉइल व्हेजिटेबल खायचे. तिकडे कार्बोहायड्रेट्स अजिबात नको. या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी ॲक्युरेटली कराल तर तुमच्या शरीरावर ह्याचे खूप चांगले इफेक्ट मिळतील. अगदी केस चांगले होणं, हेअरफॉल कमी होणं, स्किन चांगली होणं, कॉन्स्टिपेशन कमी होणं, अगदी सेल्युलर लेवलला बॉडी डिटॉक्स होऊ शकते. सो अगदी तुम्हाला पर्टिक्युलर स्पेशल प्रत्येक व्यक्तीनुसार डाएट आणि मेडिसिन हवं असेल तर तुम्ही क्लिनिकला भेट देऊ शकता किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता.